गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे आज गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, विठ्ठल परिवाराचे नेते युवराज दादा पाटील, युवक नेते प्रणव परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप चव्हाण, भैरवनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकर महाराज चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। बोलताना पहा काय म्हणाले। पंढरपूर माढा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे सहकारी आणि विठ्ठल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीयुत युवराजदादा पाटील जिने आताच मार्गदर्शन केले ते आपल्या सर्वांचे तरुण सहकारी श्रीयुत दूध संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, बाबळगावचे आपल्या सर्वांचे सहकारी श्रीयुत चव्हाण साहेब, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे आमचे संचालक श्रीयुत दिनकर बापू कदम, उपस्थित बाबळगावचे सरपंच, बटुंबरीचे सरपंच, बाबळगावचे आमचे दुसरे सहकारी श्रीयुत उद्धव बापू चव्हाण, या गावातील आमचे सहकारी श्रीयुत शंकर महाराज चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुक्याचे उपाध्यक्ष श्रीयुत अंकुशराव चव्हाण साहेब, या गावचे सरपंच, डेप्युटी सरपंच, उपस्थित आमचे जे सहकारी श्रीयुत गोरे अण्णा आणि उपस्थित या गावातील सर्वच सहकारी बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्र, आज आपण विविध विकास कामाच्या उद्घाटना प्रसंगाने आज आपण इथे एकत्रित आहे। आताच माझ्या अगोदर बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं। शंकर महाराजांनी कुठलाही माणूस सत्काराचा राहणार नाही याची काळजी अतिशय दक्षपणाने घेतलेली आहे। कारण ती म्हणले की महाराज आता अर्धा पाऊण तास झाले सत्काराचा कार्यक्रम चालू आहे, पण प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम म्हणले की झालेला माणूस काय बोलत नाही, पण एखादा सत्कार जर राहिला तर ती बंदुकीत गोळी घेऊनच फिरतो मागे माझं काय नाव राखलं म्हणून, आणि म्हणून ती महाराजांना बऱ्यापैकी त्यांनी काळजी घेतली। आम्ही या भागाचा विकास करत असताना बबनदादाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून बऱ्याच 3 टर्म झाली बबनदादांना आपण सर्वजण मिळून सहकार्य करतो, आणि म्हणून त्या माध्यमातून या भागातला विकास जो राहिलेला होता तो पूर्ण करण्याची जबाबदारी आज बबनदादा आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून झाली, आणि म्हणून या तालुक्याला एक वेगळा आदर्श, मगाशी प्रणव परिचारक म्हटल्या पद्धतीने या तालुक्याला एक वेगळा आदर्श होता। कारण एका बाजूला आदरणीय औदुंबराव पाटील साहेबांचं मार्गदर्शन असायचं, यशवंतराव पाटलांचं मार्गदर्शन असायचं, सुधारपंत परिचारक साहेब असतील, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सहकार शिरोमणी आदरणीय वसंतदादा काळे असतील, आणि भारतनाना भालके यांच्या विचाराने आपण सर्वजण मिळून पुढे चाललो। आणि म्हणून आता या भागाचा विकास करण्यासाठी बबनदादांच्या माध्यमातून भागातल्या रस्त्याचा प्रश्न असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, लाईटचा प्रश्न असू द्या, आणि मला खात्री आहे की तुम्ही दररोज बघताय की बबनदादाला कुणी जरी फोन केला तर त्या फोनला रिप्लाय आल्याशिवाय राहत नाही, आणि त्या भागातलं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत फक्त
बबनदादांना सांगायचं, तिथनं पुढे जबाबदारी बबनदादा फक्त, आणि इतका पाठपुरावा बबनदादाचा असतो, त्यामुळे या भागातला विकासाचा प्रश्न कुठलाही पाठीमागे राहत नाही. आणि म्हणून त्याची पोचपावती म्हणून मगाशी महाराज सांगत होते की आडीव गाव एवढे छोटे गाव असताना सुद्धा एवढा मोठा निधीच्या माध्यमातून देण्याची जबाबदारी आदरणीय आमदार बबनदादा शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. आणि त्याच विभागाचं भूमिपूजनासाठी आम्ही सर्व जिथे एकत्रित आलो. आणि म्हणून ही विकास करणारी माणसं एका बाजूला, आणि म्हणून अशी माणसं आपण खऱ्या अर्थानं अशा माणसांच्या पाठीमागे उभा राहणं गरजेचं राहणार आहे. आता आपण एका बाजूला आता सगळे सुखीचे दिवस आहेत, विधानसभेच्या माध्यमातून दररोज एक नवीन पुढारी येतोय, मी आमदार झाल्यासारखं वाटतंय असं प्रत्येक जणांना वाटायला लागलं. आणि काम करणारी माणसं कुणी कळ, आणि मी भावी आमदार झाल्यासारखं वाटतंय, उगाच असं बरंच काय काय चाललेलं असतं. आणि म्हणून मी काय कुणाला उद्देशून म्हणत नाही, पण ह्या भागातली जनता सुज्ञ आहे. कारण ह्या भागातला जो विचार आहे ते पाच नेत्यांच्या विचाराशी जनता बांधील आहे. आणि म्हणून अशा माणसांना, वारेवच्या गप्पा मारणाऱ्या माणसाला जनता आमच्या भागातली कधी थारा देणार नाही. कारण आज कामाच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आलो, आणि एवढा मोठा निधी त्या निमित्तानं दिला. पाण्याचा तळ्याचा प्रश्न असेल, त्यांनी मगाशी महाराजांनी सांगितलं, मग समाधान असेल किंवा बबनदादा पाठीमागे पाठपुरावा करून करून त्या तळ्यात पाणी सोडायची जबाबदारी. कारण जेणेकरून पाणी सुटल्यानंतर त्या आसपासच्या भागातल्या नदीला, त्या आसपासच्या भागातल्या विहिरीला कायमस्वरूपी पाणी चांगल्या पद्धतीने राहणार आहे. आणि दूरदृष्टी असणारी नेते मंडळी आहे, आणि अशा नेते मंडळीच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहणं आपल्याला गरजेचं आहे. आज आता उद्या कोण पण येईल, हवेतल्या गप्पा मारून जाईल, पण मला खात्री आहे पंढरपूर तालुक्यातला नागरिक हा सुज्ञ नागरिक आहे, आणि काम करणाऱ्या पाठीमागे हा नागरिक प्राधान्याने उभा राहतो. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून आज एवढं मोठ्या भूमिपूजनाच्या माध्यमातून बबनदादा जात एवढंच सांगतो, दादांचा पाठपुरावा आहेच. भीमा नदीवर बॅरेजेस दादा आपल्याला होणं गरजेचं आहे, कारण बॅरेजेस शिवाय इथून पुढे आपल्याला पर्याय नाही. कारण आता भीमा नदी एवढी फुल भरून वाहते, शेतकऱ्याचं नुकसान होते, इतकं पाणी भीमा नदीत आहे. आणि काय काळ आम्हाला पाण्या वाचून नदीचं सुद्धा मित्रांनो तळ सापडायला लागला. उजनीचा तळ कधी सापडत नव्हता, पण आज उजनीचं धरण सुद्धा आटायला लागलेलं आहे. नदीत सुद्धा पाणी शिल्लक राहायला तयार नाही. आणि म्हणून त्यासाठी आता इथनं पुढं पाऊस जास्त कधी पडतो, आणि पाऊस जास्त पडल्यामुळे पाणी जे वायपट जातं त्या नदीवर दादा बॅरेजेस होणं आपल्याला पंढरपूर तालुक्याच्या माध्यमातून अतिशय गरजेचं आहे. आम्ही नेहमी मिटिंगला असतो, तुमचा पाठपुरावा नेहमी असतो. कारण पंढरपूर तालुका हा 90-95% बागायत तालुका असल्यामुळं लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अपेक्षा त्या माध्यमातून वाढलेल्या असतात. आणि म्हणून पाण्याचं योग्य नियोजन होणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे तुमच्या माध्यमातून ते काम पूर्ण केले तर तुम्हालाही स्वास्थ्य बसू राहत नाही, कारण तुम्ही कामाची माणसं आहे. आणि त्या माध्यमातून तुम्ही त्याचा पाठपुरावा करून आपल्याला बॅरेजेस होणं गरजेचं राहत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला ठामपणाने बॅरेजेसची आपल्याला गरज आहे. आणि त्यासाठी पाठपुरावा करणं बबनदादा माध्यमातून बबनदादा करतील अशी अपेक्षा आपल्याला व्यक्त करूया. परत एकदा नवनवीन भूमिपूजनाच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना एकत्रित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी गावचे सरपंच, डेप्युटी सरपंच आणि आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि गावातील सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.